सवय काही जास्तची नाही. तो मुलगा राकेश, अरे त्याला पाहिलं की काय अरे काही सुचतच नाही. अरे म्हणून इथं आलो. ही जागा कशी शांत आणि निवांत मला काय साधारण माणूस समजता काय? अरे पण हे पिढी वळणे पुन्हा आहे. अरे विचारता पुन्हा आणि लावता मला चुना. हा पिढी ओढणा कायद्याने गुन्हा आहे. आणि आता तुमच्या कायद्यानं शिक्षा आहे. हो काय शिक्षा आहे? 6 महिने तुरुंगात आलूची लावची शिक्षा आहे म्हणलो. समजलं काय? मी साधारण गडी आहे. आणि आता जे तुले विडी ओढलीस तुला काय शिक्षा आहे रे बाबा? तुमच्यावर नजर ठेवली ना. पण काय व बाबाजी कोण तुम्ही? मी अरे मी माझ्या आईच्या बापाच्या समजलं का? मला बोलले का? मी दिवाकर पंडित तेजाब इंडस्ट्रीजचे मालक दिवाकर पंडित यांच्या एक
लवकर सदोबा. मालक नोकर आणि माझ्यावर दम मारतो. अरे तुझा पगार किती आणि तू बोल. मी बोलणार. तुम्हाला माहित आहे का मागे या पिढीवर सकाळ संध्याकाळ पेपरात छापून आला होता. काय छापून आलं होतं? की बिडी बोलणाऱ्या माणसाला कर्करोग होतो आणि शरीराला घातक असते. पण तू सकाळ पेपर कधी वाचतो? हो बाजी, सकाळच्या पेपर दुपारी वाचतो आणि दुपारच्या पेपर संध्याकाळी वाचतो आणि संध्याकाळच्या पेपर रात्रीला वाचतो आणि रात्रीच्या पेपर पुन्हा सकाळी वाचतो ना. काय साधारण गरी आहे की काय रे सदोबा, तू मला काय मूर्ख समजतोस का? की जाऊन सांगू तुझ्या मालकाला. बाबाजी नको सांगा, मालक मला रागवतील. म्हणायचं नाही का? माझं नाव रंगराव आहे. आणि करतो काव काव. आज यात माझी काय मिस्टेक. तुम्ही धोतर नेसला धोत्र्या म्हणलो. काय धोत्र्या? पुन्हा म्हणायचं नाही. अरे धोतर जो नेसतो ना, त्याचं नाव खूप मोठं असतं. कसं अरे महात्मा गांधींनी या धोतर घालून अख्ख्या ह्या जगभर फिरले. आणि काय, आणि हे जे मोठे मोठे मंत्री झाले ना, ते सुद्धा धोतरच नेसतात. बरोबर, ते मंत्री आणि तुम्ही संत्री नाही का? पण बाबाजी धोतर नेसलं की कसं ऐस पैस वाटतंय. मोकळं मोकळं किंवा हवाई खेळत ऐकले. तुझे लग्न झालं का रे? माझ्या लग्न कधीच नाही झाला. मी अजून थोडा करकरीत आहे ना. अरे मग करून टाक ना. शुभमंगल सावधान. आता असंच काही करावं लागतं. पण बाबाजी आहे का तुमच्याकडे मुलगी? करून टाकतो ना शुभमंगल सावधान. नाही रे सदोबा, माझ्याकडे मुलगी नाही. आणि जर तुमच्या माझ्याकडे मुलगी असती ना, तर तुला पक्की दिली असती. पण आहेच नाही. पण मी काय म्हणतो, कुठं दुसरीकडे प्रयत्न करतोस की नाही? काय सांगू धोत्र्या. बाबाजी माझ्या मामाची तर नाही,
वयात आली आहे. एकदा तिनं मला कटवली. अरे मग कशाची वाट बघतो? पटावलं तिला आणि उरकून टाक. आणि हे तिला आता असंच काही करावं लागतंय. हो बाबाजी, एकदा का नाही तिनं मला इशारा केलं होतं तेव्हा मी तिला कटवली. सांगतो मला तुला कशी कटवलीस ते. सांगतो ना, ऐका. केला इशारा जाता जाता, केला इशारा जाता जाता, हळू तिला मी कटवली. या मामाच्या पोरीला या मामाच्या पोरीला एका टक्क्यात केला इशारा जाता जाता, केला इशारा जाता जाता, हळू तिला मी कटवली. या मामाच्या पोरीला एका टक्क्यात या मामाच्या पोरीला एका टक्क्यात पटवली. या मामाच्या पोरीला